पूर्वरंग संपन्न झालेला आहे. आता आपण ज्या आत्मसात केले आहे त्याचा अभ्यास करू. अनाविन्यपूर्ण प्रयोग आहे. यात जरा देखील चूक होता कामा नये. जेव्हापासून नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे तेव्हापासून आमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्याकरिता आपल्याकडे आलो. विचारा, अगदी विनासंकोच विचार. गुरुदेव, नाट्यशास्त्राची निर्मिती कशी झाली? यामागे उद्देश काय? अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे ऋषी. हा प्रश्न केवळ नाटकच नाही तर संपूर्ण जीवनाचा सार विचारते आहे. जेव्हा ऋग्वेदामध्ये अखिल मानवजात काम आणि लोभाच्या मोहात बसून अधर्म करत होती तेव्हा इंद्रदेवांना ब्रह्मदेवांना प्रार्थना केली आणि विचारले की असे कुठले माध्यम आहे ज्यामध्ये पाहणे आणि ऐकणे अर्थात अवलोकन करणे हे एकत्र होऊ शकते, ज्यामध्ये मानवजात धर्म अर्थ काम मोक्षाच्या मार्गावर परत येईल. तर ब्रह्मदेवांनी नाट्यशास्त्राची निर्मिती केली. परंतु गुरुदेव, ते चारही वेद तर ज्ञानाने ओतप्रोत भरलेला भंडार आहे. सारे जगाचे रहस्य त्यात दडलेले आहे. मग या नव्या वेदाचा अट्टहास का? सकल वेद सर्वांना सोप्या आणि सुलभ भाषेत समजण्यात यावे त्यासाठी केलेला अट्टहास आहे. जनसामान्यांना कलेच्या माध्यमातून शिक्षणाच्या मार्गावर आणि धर्माच्या मार्गावर मार्गांतरण करण्यासाठी केलेला अट्टहास आहे. पितामह ब्रह्माजींनी 4 वेदांचे असे सखोल मिश्रण करून नाट्यवेदांची स्थापना केली. मग गुरुदेव, हे 4 वेदांची तत्त्वज्ञ कोणते आहेत गुरुदेव? नाटकामधील आपण जो पाठ संवाद करतो तो संवाद पाठ ब्रह्मदेवांनी ऋग्वेदामधून घेतलेला. या विश्वातील पार्श्वसंगीत हे सामवेदामधून, अभिनय हा यजुर्वेदामधून, तर अथर्ववेदामधून नवरसवाद. 4 वेदांच्या अंगातून अंतरंगातून या नाट्यशास्त्राची निर्मिती केलेली आहे. गुरुदेव, नाटक केवळ आणि केवळ देवदेवतांसाठीच निर्माण केले आहे का? निश्चितच नाही ऋषी. ही शंका आणि हाच प्रश्न असुरांनी ब्रह्मदेवाला सुद्धा विचारला. तेव्हा ब्रह्मदेवांनी उत्तर दिले की नाट्यशास्त्र हे सकलांसाठी आहे. नाट्यशास्त्र हे त्रैलोक्याचे विवेचन आहे. नाटक असे एक माध्यम आहे ज्यामध्ये दुःख थकवा विसरून शांती, सुख आणि समाधान प्राप्त होते. नाट्यशास्त्रात सकल नवरस, सकल भाव, सकल शास्त्र, शिल्प आणि सकल कार्यांचा सर्वसमावेश आहे. असे कुठले कार्य नाही, असे कुठले ज्ञान नाही जे नाट्यशास्त्राद्वारे दाखवले जाऊ शकते. अद्भुत अद्भुत! संपूर्ण सृष्टीचा समावेश, लौकिक आणि अलौकिकही सर्वधर्मी, अखिल प्राणिमात्रांच्या भावभावनांची प्रातिनिधिक कला. होय, नाट्यशास्त्राला आपण संपूर्ण विश्वाचा उगमबिंदू म्हणू शकतो आणि विश्वातील समस्त कलेचा संगमही. मुनिवर, नाट्यकला तर ही अत्यंत अद्भुत कला आहे, परंतु आपला समाज ह्या गोष्टींना गंभीरपणे का घेत नाही? आपण कलाकार आहोत आणि कलाकारी हा आपला धर्म आहे. नाट्य ही केवळ कला नसून संपूर्ण समाजाचा एक आरसा आणि हा रंगमंच कोणत्याच समाजात जाती धर्माचा भाव निर्माण करत नाही. सर्वांना समता बंधुतेची शिकवण देते.
आणि हीच कला या भूमीला स्वर्ग सुद्धा बनवू शकते. निसंदेह मुनिवर, कलेविहीन समाज म्हणजे भावनाविहीन पशूंचा समाज. याच आशांना अनुसंगून मी नाट्यवेदाला पंचम वेद म्हणून संबोधितो. पाचवा वेद सकल वेदांचे सर्वसमावेशक ज्ञान. ऋषिगणांच्या स्वागतासाठी माझे रंगकर्मी सुपुत्र तयार आहे. तर चला या अद्भुत कार्यांचा आस्वाद घेऊ.